आत्मा आहे, तो या परमात्म्याचा अंश आहे हे दादांना कळलं होतं. म्हणून शेवटी जाता जाता सगळ्यांना हात करत, पुण्यामध्ये सगळ्यांना हात केला ना दादांनी, हात करत आनंदानं या शरीरातून त्यांचा आत्मा या ब्रह्मामध्ये विलीन झाला, परमेश्वर बनून गेले. जसं लोण्यामधून केस आपण अगदी अलगदपणे बाहेर काढतो, अगदी त्याचप्रमाणे दादांचं जीवात्मा आनंदानं या ब्रह्मामध्ये विलीन होऊन ते परमेश्वर परमात्मा बनून गेले. मानवजन्माचं उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं, मानवजन्माचं ध्येय त्यांनी साध्य केलं आहे. मनुष्यजन्म हा सर्वात श्रेष्ठ जन्म आहे. श्रीकृष्णांनी सुद्धा म्हटलं आहे, सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी यापरी उत्तम कृती म्या रचली नाही. तर का बडे भाग मनुष्य तन पावा म्हटलेलं आहे. का तर या मनुष्य जन्मामध्येच आपल्याला मी कोण आहे हे कळतं, आपलं स्वतःचं स्वरूप कळतं, आत्मज्ञान कळतं, मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मला कुठे जायचं आहे याबद्दल माहिती कळतं. म्हणून नरदेह सगळ्यात श्रेष्ठ आहे. नर जन्मी तरी साधी नारायण, नाहीतर हीन पशिवून. नर अगर करणे करे तो नर का नारायण बन सकता है. तर दादा नारायण बनलेले आहेत. आता ते एक गीतसुद्धा एक आपल्या निरंकारी ह्याच्यामध्ये, या नरजन्मामध्ये देव पाहून घे मित्रा, नंतर फिरून फिरून मारशील 184 चक्रा, नंतर फिरून फिरून मारशील 184 चक्रा. नरजन्म मिळून, मनुष्यजन्म मिळून जर आपण या देवाला पाहिलो नाही, देवाला पाहून प्राप्ती केली नाही, त्याची भक्ती केली नाही, तर परत आम्हाला 84 लक्ष योनीच्या चक्रामध्ये परत जन्ममरण घ्यावं लागणार आहे. त्यामुळं या देवाला पाहता येतं. आत्तापर्यंत होऊन गेलेले सर्व संत महापुरुष महात्मा